मार्गीचे आपले निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम सुरू आहेत पहा. त्याच्यामध्ये आत्ता एका नव्या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पहा. आज आपल्याबरोबर इंटरॅक्शन करण्यासाठी की काय प्रकारे यशस्वीता मिळवलेली होती आणि काय प्रकारे एकदा एक्सलन्स आपण म्हणतो त्या एक्सलन्सला जाण्याचे मार्ग कोणते असेल ते सगळं शेअर करण्यासाठी आज आपल्याबरोबर कौस्तुभ देवगावकर आहेत. कौस्तुभ, स्वागत आहे तुझं. थँक्यू. आता हे खूप फॉर्मल होत आहे Yes. पण स्वागत आहे. मार्गीचं हे सुरू जे केलेलं आहे त्याच्यामध्ये मूळ कल्पना अशी होती की विद्यार्थ्यांनी त्या प्रकारे म्हणजे कसं केलेलं आहे, एक्सेल केलेलं आहे. कारण तुझं देशात 15वा होता तू 2012च्या ह्याला. Yes. आणि महाराष्ट्रात पहिला होता. रिजनल मीडियममध्ये त्यावेळेला पण ते लिहून सुद्धा हे होतं आणि त्या अर्थानं ते अजून बेंचमार्क आहे. रिजनल मीडियममधनं 15 रँक आहे. मग ते अचीव करण्यासाठी एक्झॅक्टली काय गेलं होतं हाच तर आजच्या आपल्या सेशनचा हेतू आहे. 12 नंतर पॅटर्न बदललेला आहे पण मग त्याच्या निमित्तानं तुझे अनुभव शेअर करावेत. कौस्तुभ देवगावकरांच्या कारकिर्दीबद्दल सगळ्यांना माहितीच आहे की हे तर त्याचं ऑफिशियल झालेलं आहे. मराठी लिटरेचर BA केलेलं आहे, MA केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं JRF त्याच्यामध्ये आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे हे झाल्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळी फील्ड आहे. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटमध्ये पण त्या असिस्टंट सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे. आत्ता डायरेक्टर भूजल संधारणला आहे. पुस्तकं लिहिण्याचं काम आहे. वेगळ्या प्रकारे ॲक्टिव्ह राहिलेलं आहे सुरुवातीपासून अगदी ठाण्यापासून. मग ठाण्याच्या बरोबर गडचिरोलीलं काम आहे, जळगावमधलं काम आहे, लातूरमध्ये कमिशनर म्हणून केलेलं काम आहे, आता भूजल संधारणचं काम जे आहे ते. या सगळ्या अनुभवाचा पण सगळ्यांना फायदा व्हावा आणि प्रत्यक्ष प्रोसेस जी होती ती काय होती, फील्डवर ॲक्च्युअली त्याचं जे आपण काम करतो त्याच्यावर काय प्रकारचं साधारणतः अंडरस्टँडिंग डेव्हलप होतं या सगळ्याचा एक डिस्कोर्स आपण याच्या निमित्तानं सुरू करूया. या UPSCच्या तुझ्या प्रक्रियेबद्दल कौस्तुभ तुला साधारणतः काय सांगावं वाटतं की UPSCची समजा आपण म्हणतो लेखनशैली आहे, वाचन आहे, तर तू कसं बघतोस याच्याकडं? सर, UPSC बद्दल जे आपण तयारी करताना ज्या अप्रोचने गेलो होतो त्याच अप्रोचबद्दल थोडंसं मित्रांना सांगायला आवडेल की UPSCतला प्रिलिमचा जो भाग आहे तो सगळे एका फक्त निवडण्याची परीक्षा म्हणून आहे आणि त्यामुळे त्याचा अभ्यासक्रम समान आहे. UPSC मेन्स हा डिफरन्सची सुरुवात आहे. तिथून तुमचा बाकी जी स्पर्धा खरी आपण जी म्हणतो ती मेन्सच्या याच्यामध्ये आहे. आणि UPSC जे तुमचा नेहमीचं वाक्य होतं की लिहिण्याची परीक्षा आहे. बरोबर. तुमचा अभ्यास, तुमची माहिती, पण तुम्ही लिहिता काय आणि कसं, आणि त्याच्यातूनच तो बदल होतो. आणि त्यामुळे जो मार्गीच्या अनुषंगाने आपला एक महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांना सांगायचा की आपण सतत लिहिलं पाहिजे. अगदी. तर हा एक मुद्दा. आणि सर दुसरं असं आहे की UPSCला काय पाहिजे हे आपण खूप आधी जज करायचं. म्हणजे मला 2012चा जो किस्सा आठवतो की मराठी वाङ्मयामध्ये आपण 10, 15, 20 आणि 30 अशा 4 मार्काच्या रेंज आणलेल्या होत्या. आणि सरप्राईज टेस्ट होती ती आणि सगळ्यांना गिअर शिफ्ट करायचं झालं होतं की 60 मार्काचा प्रश्न आहे आणि आम्ही भरपूर मोठा निबंध लिहिल्यासारखं लिहायची सवय लागलेली आहे आणि अचानक तो पेपर समोर आलेला होता. तर जेव्हा आता आम्ही वळून बघतो त्याच्याकडे की त्यानंतरच्या परीक्षेपासूनच तो ट्रेंड चालू झाला. आणि शेवटी प्रशासनाला काय पाहिजे याची जी जाणीव आहे, UPSCला काय हवं आहे, तर त्यानुसार तो पॅटर्न तयार झालेला होता. तर मग त्या दृष्टीने सर मला असं वाटतं की आंतरविद्याशाखीय अप्रोच असणं गरजेचं आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा की हा जो 10, 20, 15, 30 मार्काचा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांना मीच तयार होतं की मी सगळे मुद्दे कव्हर केले की आपलं मेन्सची तयारी पूर्ण झाली. मग त्याबद्दलही थोडासा विचार करणं गरजेचं आहे. आणि सर तिसरा मुद्दा असा वाटतो की आपण कुठल्या चौकटीने आपली लेखनशैली काय आहे हे शेवटी मॅटर करतं आता नव्या बदललेल्या सिलेबसमध्ये. कारण जे आधी म्हटलं सर की सिलेबस कव्हर झालाय आणि तुम्ही 10 ते 12 मुद्दे लिहिले की आपल्याला असं वाटतं की आपण त्या प्रश्नाला टॅकल केलं, पण त्याच्यात असं होईल की सगळ्यांनाच समान रेंजमध्ये मार्क येतील. त्यामुळं तुम्ही लिहिलंय काय आणि तुमची शैली, आणि मुख्य म्हणजे सर जे आपल्याकडं मला शिकायला मिळालं होतं की मराठी, हिस्ट्री, कुठलाही ऑप्शनल असो किंवा अगदी पॉलिटिकल सायन्स वगैरे, त्या विद्याशाखेची एक भाषा आणि लेखनशैली असते आणि ती त्या ठिकाणी आपल्याला लिहायला पाहिजे. म्हणजे जरी आपण म्हटलोय की जनरल स्टडीजसाठी तुम्ही लिहिताय तरीही तो अप्रोच असला पाहिजे की त्या विद्याशाखेमध्ये नक्की काय चाललंय आणि त्याच्यातले काही पारिभाषिक आपल्याला सापडलं पाहिजे असं मला वाटतं.
आणि मग त्या दृष्टीने म्हणजे इतिहासाचा विषय असेल तर मग आपल्याला नॅशनलिस्ट हिस्ट्री, सबाल्टन हिस्ट्री, या पद्धतीने मार्क्सिस्ट ट्रेडिशन काय आहे हे शब्द आपल्या लिखाणामध्ये जर येत नसतील तर आपण एक वेग लिहितोय असा एक समज तयार होतो. मग या 2-3 गोष्टींचा विचार करायला पाहिजे असं वाटतं. बरोबर. आता लिहिण्याचं जर तू म्हणालास तर मग बऱ्याच वेळेला असं सिलेबसचं ओव्हर सिम्प्लिफिकेशन विद्यार्थी करतात का, की सिलेबस आहे आणि या सिलेबसच्या प्रमाणे आपलं एक स्वतःचं काहीतरी इनरचा काढून घेतात आणि करंटमध्ये काय चाललेलं आहे याचा फार काही त्याच्यामध्ये सेन्स नसतो आणि लेखन कौशल्याचं पण एक्झॅक्ट अंदाज येत नाही. लेखन कौशल्य म्हणजे काय होतं, म्हणजे लिहायचं समजा आपण म्हटलं तर ते काय फक्त असं टेस्ट सोडवतात, त्याचं मूल्यांकन नीट होत नाही किंवा स्वतःचा वोकॅब जो आहे जसं तू म्हणला की पारिभाषिक आहे त्या वोकॅबवर पण काम होत नाही किंवा त्या एरर्स त्यातल्या आधीच्या असं काढल्या जात नाही आणि त्यामुळे मग ओव्हर सिम्प्लिफाईड स्वरूपात सिलेबस असा वाचला जातो का? सर आता हाच या बदललेल्या पॅटर्नचाच हा मला एक बदल वाटतो की विद्यार्थ्यांनी तो तसा घ्यायला नकोय, कारण सिलेबस मधल्या प्रत्येक नोटवर काहीतरी प्रश्न येईल असं परिस्थिती आता झाली. पूर्वी जे होतं की 60 मार्काचा प्रश्न असताना सिलेबस मधल्या एक 7 ते 8 एरियाज कव्हर होत असतील किंवा काही नवीन येत असेल. आता 10, 15, 20, 30 मार्कांचा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये सिलेबस मधल्या जवळपास प्रत्येक सब हेडिंगवर काहीतरी प्रश्न येणार आहे आणि त्यामुळं कदाचित विद्यार्थ्यांचा असा समज होत असेल की या प्रत्येक मुद्द्यावर माझ्या काही एक पेजची मी नोट तयार करून ठेवलेली आहे, त्यामुळे मग प्रश्न काही जरी आला तरी मी हे मुद्दे लिहून टाकणार आहे आणि मुळात युपीएससीला ते अपेक्षित नाहीये. दुसरा मुद्दा असा पण आहे सर की त्या मुद्द्यांच्या आधारे क्लास नोट्स आता मटेरियल खूप जास्त झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येक सब हेडिंगवर ते जे 10 मुद्दे तुम्ही काढलेत विद्यार्थ्यांनी तेच बाकीच्यांनी पण काढलेले आहेत. बरोबर. त्याच्या पलीकडे काय आहे आणि त्यामुळे एक सुडो फिलिंग आपल्याला येतं की आपण सिलेबस कव्हर केलाय आणि युपीएससी ही तर शेवटी चाळणी परीक्षा आहे, पण प्रशासनातही 21 अपेक्षित सारखं काही नसतं की हे 21 प्रश्न आहेत आणि याच्यावर रोज नवं चॅलेंज आहे. त्यामुळं समकालीन असणं पण गरजेचं आहे त्या ऑप्शनलच्या बाबतीमध्ये आणि तो जो प्रत्येक प्रश्नामधला तुमचा जो डिफरन्स आहे तो 1-2 मार्काचा डिफरन्सच आपल्याला पोस्ट काढणं ते पहिल्या 100त येणं हा डिफरन्स हा जो टप्पा आहे तो पूर्ण करायला मदत करतो. अगदी बरोबर. मग आता हे तर बरोबर प्रत्येकाचं टार्गेट आणि हे पोस्ट काढण्यापर्यंत जायला पाहिजे आपण जे म्हणतो या फील्डच्या ह्याच्यामध्ये. मग ही जी सिलेबस सिम्प्लिफिकेशन करत असतानाची जी ती एक मेथड असते त्याच्यात कुठं गडबड होते किंवा कॉमन पॉईंट त्याच्यात अडकून बसतो आणि आपण आपल्या पद्धतीने सोयीचा अर्थ व्हायला लागतो. 2013 नंतर पॅटर्नमध्ये काय झालेलं आहे म्हणजे आधी 30 मार्काचा जरी होता आता 30 मार्काचं पण राहिलेलं नाही. म्हणजे 10, 15 अँड ॲट मॅक्स 20. 13 मध्ये काहीतरी त्यांनी 25 मार्काचं विचारलं पण त्यात परत तेच मिथ आहे की नो पॅटर्न इज पॅटर्न असं आहे की एक पॅटर्न आपण डोक्यात ठेवला तर ते बदलू शकतं. जसं आपण म्हणजे तुमच्या बॅचला गेलो होतो की 5 मार्क 10 मार्काचे पण लिहून पहा, कारण तसे फिलॉसॉफीला आलेले होते आणि त्यामुळं मग जीएसची तयारी करत असताना आणि ऑप्शनलची तयारी करत असताना दोघांमध्ये काय फरक करायला पाहिजे आणि ऑप्शनल बद्दल काय परसेप्शन आहे, ऑप्शनल जो आहे त्याकडे कसं बघायला पाहिजे? सर 3 जे आपण प्रश्नाचे भाग केले ते थोडं विस्ताराने सांगतो की सुलभीकरण जे आपण म्हणतो आहे सिलेबस कंटेम्पररी असतो. आपल्याला वाटतं की तो एक ठरलेला पॅटर्न आहे, तो कंटेम्पररी आहे, तो समकालीन आहे. म्हणजे 2012ला मला आठवतं सर की हिंदूमध्ये राजराजेश्वर टेम्पल बद्दल एक एडिटोरियलच होता आणि त्यावेळेसच्या जीएसला वेसर शैलीवर म्हणजे टेम्पल आर्किटेक्चर हा जो भाग आपल्या कल्चरच्या जीएसच्या सिलेबसमध्ये आहे तर वेसर शैलीवर प्रश्न आला होता. म्हणजे याचा अर्थ असा की आपण जेव्हा पेपरही वाचतो आहोत तेव्हा तो हिस्ट्री ऑप्शनलचा भाग आहे म्हणून आपण कदाचित तो बाजूला टाकतो आणि तो जनरल स्टडीज मध्ये तो येतो. आणि प्रशासनाच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर एखाद्या मंदिराला 1000 वर्ष पूर्ण होत आहेत तर प्रशासनातले कुठले कुठले विभाग तिथं काम करतील. एक साधा विषय आहे की पुरातत्व खात्यात तिथं काहीतरी काम करणं चालू असतं, तिथे कुठला तरी सांस्कृतिक महोत्सव होणार असतो ज्याच्यासाठी अगदी जर माननीय राष्ट्रपती येणार आहेत तर त्याचा प्रोटोकॉल सुरू असतो. म्हणजे ही एका मंदिराला 1000 वर्ष पूर्ण होण्याची घटना ही पॉलिटिकल सायन्स पासून ते कल्चरपर्यंत सगळीकडे फिरू शकते आणि मग त्याच्यामुळे माझं ते म्हणणं आहे की वेसर शैली तयार करायला पाहिजे. हे आता त्या एका मुद्द्यानुसारच्या सिलेबसमध्ये नाहीये, ते त्या कंटेम्पररी डिस्कोर्समध्ये. हा पहिला मुद्दा होता सर.
दुसरं जे आपण मला म्हणाला की जीएसची लेखनशैली आणि ऑप्शनलची, तर ऑप्शनल बद्दल सर आपण एखादा जर विषय समोर धरला तर म्हणजे आम्ही तयारी करत असताना एन्शियंट हिस्ट्रीचा जो भाग आहे, आता तुम्ही मला म्हणाल की सर 10 मार्काचा प्रश्न असल्यामुळे पुढं काय, तर 10 मार्काचा प्रश्न आहे तर आपल्याकडे सिलेबसच्या नोंदीवर आपण एनसीईआरटी, RS शर्मांचं जे पुस्तक आहे आणि इग्नूच्या नोट्स, या 3 गोष्टी घेऊन आपण नोट्स तयार करतो आणि आपल्या क्लास नोट्स आहेत. आणि मग याच्यातून परत एक धारणा तयार होते की आपले मुद्दे कव्हर झाले. पण मग त्याच्यात सुटतं काय, त्याच्यातच तो डिफरन्स दडलेला आहे असं मला वाटतं. बरोबर. की आपल्या लेक्चरमध्ये सर आपण जेव्हा अशोकाबद्दल, मौर्य काळाबद्दल जेव्हा आपण बोलता, तर त्याच्यासोबत चर्चेमध्ये रोमिला थापरांचा उल्लेख आलेला असतो. रोमिला थापरांचं मुख्य काम अशोका अँड डिक्लाइन ऑफ मौर्य आहे. आणि मग त्यामुळं त्या अशोकाच्या काळाकडे कसं बघतात हे बघणं खूप गरजेचं आहे. की अशोकाचे जे इडिक्ट्स आहेत त्याला एक कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कनी बघता येऊ शकतं का, ही चर्चा आहे. किंवा स्टेट हे नैतिकता पुरवू शकतं का, असा पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टीने सुद्धा एक डिस्कोर्स समोर येऊ शकतो. थोडं इंटरव्ह्यू करतो. हे आता जे हे 2 अत्यंत कळीचे मुद्दे आहेत की हा स्टेट डिस्कोर्स आहे, हे ते अभ्यास करताना लक्षात येते आता का, तू प्रशासनात आता 8-10 वर्ष वेगळ्या पदांवर काम केल्यावर लक्षात आहे का, त्यावेळी पण हा सेन्स होता तुला की बाबा स्टेटची एक मॉरॅलिटी आहे आणि ते एडिक्ट काहीतरी गव्हर्नमेंटचं काहीतरी सांगतायत? सर हा गमतीचा भाग जरी सोडून दिला तरी रोमिला थापरांचं पुस्तक वाचताना, म्हणजे अशोक अँड डिक्लाइन ऑफ मौर्य वाचताना हे मुद्दे समोर आलेत ना. आले होते. म्हणजे शेवटी आपल्याला हे लक्षात आपण घ्यावं लागेल की जेव्हा आपण प्रशासनात आहोत तेव्हा अनुभव विश्व विस्तारतं, पण आपल्याला तिथं जाण्यासाठीची जी कौशल्य आहेत ती आपल्याला ऑप्शनल मधून तयार करावी लागणार आहेत. आणि मग त्यामुळे तो कॉन्स्टिट्युशनलिझमचा डिस्कोर्स अशोकाशी जोडून बघता येऊ शकतो का, ही चर्चा रोमिला थापरांनी केलेली आहे ना. त्यामुळे माझ्या अनुभवापर्यंत जायच्या आधी त्यांची मला साथ मिळाली असं मला विस्ताराने महत्वाचा मुद्दा. बरोबर, अगदी बरोबर. येस. आणि तिसरा मुद्दा जो आहे की एकूण ऑप्शनल का आता समजा 20ला करणार आहे, 19ला करणार आहे, आता 500 मार्काचं झालेलं आहे 600च्या वेळी, तर ऑप्शनलकडे कसं पाहायला पाहिजे? ऑप्शनलचं म्हणजे समजा आपण म्हणलं की अजून तो विनिंग पद्धतीनंच आहे का, ऑप्शनल डिसिजन आहे का? आता तुझ्या केसमध्ये समजा आपण म्हटलं तर ते पहिल्या वेळेला मराठीला 205 होते, नंतरच्या ह्याला 195 झाले. मग त्याचं काय हे होतं का? सर जो पहिला मुद्दा आपला होता की ऑप्शनल बद्दल काय झालेलं आहे पुढच्या याच्यामध्ये, तर आता रोमिला थापरांच्या विषयाने फक्त त्याचं एक स्पष्टीकरण देऊ इच्छितो की हे रोमिला थापरांचा एक मुद्दा झाला. मग परत जो आपण गुप्त काळाबद्दल गेलो तर मिथ ऑफ गोल्डन एज नावाचे जी धारणा आहे, तर प्रश्न आपल्याला येतो की एक्सप्लेन अबाउट समजा मिथ ऑफ गोल्डन एज आणि अजून काही. तर गोल्डन एज या प्रक्रियेबद्दल मिथ आहे आणि ते कोणी केलंय हे जर आपल्याला माहित नाही तर आपण गुप्त काळाबद्दलची विधानं लिहून उत्तर पूर्ण होणार नाही आणि मग ते मार्काला मग 20 पैकी 10च्या खाली जाईल. आणि हेच जर आपण DN झांचं काम काय आहे, RS शर्मांनी कलियुग नावाच्या संकल्पनेवर आणि इंडियन फ्युडलिझम बद्दल काय म्हटलंय, तो साऊथ इंडियन हिस्ट्री बद्दल KA निळकंठ शास्त्रींबद्दल आपण बोललो होतो. आणि त्यांचं जेव्हा आपण लिखाण वाचतो तेव्हा नॉर्थ आणि साऊथ डिवाइड हिस्ट्रीमध्ये काही आहे का, आणि मग सदर्न हिस्ट्री आपल्याला कशी बघायला पाहिजे याबद्दलची चर्चा आहे. आणि मग संगम लिटरेचर वगैरे बद्दल आपण चर्चा करताना फक्त त्या काळातले मुद्दे लिहून काढणं आणि साऊथ इंडियन हिस्ट्री आणि त्याची संगम लिटरेचरची लिगसी याबद्दलचा दृष्टिकोन तयार झाला असेल तर त्या जरी आपल्याला 10 ते 20च मुद्दे मांडायचे आहेत तरी तुमचे 3 ते 4 मुद्दे या सदर्न हिस्टोरिओग्राफी बद्दलचे येऊ शकतात आणि त्याच्यातून तो डिफरन्स क्रिएट होऊ शकतो. बरोबर. हा एक मुद्दा आपण जो म्हटला. दुसरं सर ऑप्शनलच्या बाबतीत असं आहे की शेवटी भारत हा इतका मोठा देश आहे की कल्चरल ट्रॅडिशनल जे डिफरन्सेस आहेत ते बघून आपल्याला एन्शियंट मेडिवल मॉडर्न इंडियाकडे किंवा वर्ल्ड हिस्ट्रीकडे बघता येतं का. म्हणजे समजा कोणी मराठीतून लिहितं आहे तर वासाहतिक काळाबद्दल मॉडर्न इंडियाबद्दल लिहिताना आपण जावडेकरांचा आधुनिक भारत बघितलंय का, की जावडेकरांची धारणा काय होती. आत्ताच्या काळामध्ये उमेश बगाडेंचं काम आहे. उमेश बगाडे काय म्हणत आहेत की इंडियन रेनेसॉन्स बद्दल त्यांची धारणा, महाराष्ट्रामध्ये काय बदल झालेले आहेत. त्यामुळं मग या गोष्टींकडे कंटेम्पररी आणि लोकल असं ते दोन्ही गोष्टींची सांगड घालणं गरजेचं आहे. सर आपण जो दुसरा जो मुद्दा विचारला होता की मग ऑप्शनलचा रिलेव्हन्स काय आहे,
तर तो मराठी साहित्याच्या बद्दल सर मला झाला होता की पहिल्या ऑप्शनला मला 205 होते आणि 300 पैकी 205चा जो तो स्कोर होता तो मला इंटरव्ह्यू पर्यंत घेऊन गेला होता. आणि नंतरच्याही अटेम्प्टमध्ये 195 आहेत, पण त्याचा एक असा लक्षात येतो आपल्याला की हिस्ट्री आणि मराठी लिटरेचर या 2 ऑप्शनलवर माझा तो पहिल्या 100 रँकमध्ये येण्याचा प्रवास झालेला आहे. म्हणजे GS मध्ये मला ॲव्हरेज 240+ असं काहीतरी गुण होते, पण या 2 ऑप्शनलमुळे मी 280ची ती जी थ्रेशोल्ड होती 600 पैकीची ती क्रॉस करू शकलेलो होतो. त्यामुळं याच्यामध्ये एक अजून प्लस पॉईंट काय आहे की ऑप्शनलमध्ये तुम्ही त्या विषयाची गुंतागुंत समजून घेऊ शकता आणि जितकं तुम्ही तुमच्या प्लस पॉईंटनुसार तयारी कराल तितके मार्क मिळतील. फर्स्ट पेपर जो मराठीचा आहे तो समीक्षा, भाषा विज्ञान, लोकसाहित्य याचा होता आणि सेकंड पेपरमध्ये आपण बऱ्यापैकी साहित्याचा अभ्यास करतोय, कथा, कादंबरी आणि बाकी टेक्स्ट आहे. तर सर आपल्याला आठवत असेल की मी टेक्स्टचा भाग 120 मार्काला लिहायचो आणि 180 मार्काला मी फर्स्ट पेपरचा तो याचा जो पार्ट आहे समीक्षेचा वगैरे तो जास्त लिहायचो. तर त्याचा फायदा मार्कांमध्ये होतो असं मला वाटतं. बरोबर की समीक्षा याच्याबद्दल मराठीमध्ये लिखाण भरपूर झालेलं आहे आणि मग तो डिफरन्स क्रिएट करणं शक्य झालंय. किंवा सर एन्शियंट मेडिवलमध्ये मेडिवलबद्दल काम बरेच लोक कमी करतात किंवा एन्शियंट लवकर उरकू शकतं असं, पण मेडिवलमध्ये स्पेस जास्त आहे कारण मॉडर्नशी त्याचा लिंक जोडलेली आहे ही समजलं. बरोबर. आणि तिसरा जो आपण म्हणाला सर की ऑप्शनल रिलेव्हंट, तर मला वाटतं की आत्ताच्या सिलेबसमध्ये इथिक्स, मॉडर्न हिस्ट्री आणि सोशॉलॉजीचा जो भाग आलेला आहे आणि कल्चरचा जो भाग आला आहे हा आपल्याला फक्त GS म्हणून सर्वसाधारण बघणं ही थोडीशी धाडसाचं ठरेल. कारण हे विषय आपण त्या विद्याशाखेच्या दृष्टीने जर बघितले तर तो एक ऑप्शनल 2च आहे. फक्त तो आपण असं म्हणूया की इंटरडिसिप्लिनरी स्टडीज असं समजून आपण ऑप्शनल 2 म्हणून तो बघितला पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये जे मार्क वाढतील त्याचे मदत होईल. म्हणजे GS आता जे म्हणलेलं आहे तर महत्वाचा मुद्दा आहे की GS मध्ये इन्क्लूड झालेले समजा इथिक्सचा आपला एका पेपर झालेला आहे, पहिल्या पेपरमध्ये सोशॉलॉजी वाढलेला आहे किंवा कल्चरचे बरेच प्रश्न यायला लागलेले आहेत, तर याच्याकडे जनरलिस्ट अप्रोचनं फारसं सापडणार नाही कारण डिफरन्सला परत जाताना अडचण येणार. डिफरन्स द्यायचा असेल तर थोडं तुम्ही म्हणजे अगदी ऑप्शनल जसं आपण रणजित गुहा वाचलेलं होतं तुम्ही किंवा माहिती होतं, कारण तसा प्रश्न नंतर आलेला होता सबाल्टनवर किंवा सुमित गुहांचं काही काम आहे, त्या पद्धतीनं अगदी गेलो नाही तरी पण एक प्रकारचं विशेष ज्ञान जे आहे सोशॉलॉजी असेल किंवा, कारण वृत्तपत्रांमध्ये पण त्या प्रकारची डेप्थ असते आणि हिंदू काही आपल्यासाठी छापलेला नसतो. हिंदू पेपर जो आहे ऑर्डिनरी, आणि त्यात आता परवा दीपांकर गुप्ताने समजा लिहिलं होतं की त्याची डेप्थ जी आहे ती खूपच असते आणि त्यामुळं हे मुद्दा महत्त्वाचा आहे की बाबा कौस्तुभने आता सांगितलं की तुम्ही GSला जाताना पण त्याच्या डेप्थमध्ये जा, कारण डिफरन्सच्या शिवाय त्याच्यावर तुम्हाला काही रिअल जे सबस्टन्स आहे तो मिळणार नाही. महत्त्वाचं जे आहे ते की 2006च्या बॅचचा टॉपर होता नागराजनचा, तो त्याला विचारलं होतं की एका वाक्यात तुमचं सक्सेस सांगा, तर तो म्हटलं एका वाक्याने एकच शब्द सांगतो की डिफरन्स. मग डिफरन्स हे प्रिन्सिपल आजही तेवढंच शाबूत आहे का, किंवा त्याकडे कसं बघितलं पाहिजे आता समजा अभ्यास करणारे स्टुडंट आहेत. सर परत तो एक इथिकल पण डायलेमा की डिफरन्स द्यायच्या नादात तुम्ही ब्लफ करायला नाही पाहिजे. म्हणजे बरेचदा असं होतं की मी हे वाचलंय याचं सुडो फिलिंग देण्यासाठी मग मी आता जी आपण चर्चा केली की रोमिला थापर आपण लिहिलंय, पण ते का लिहिलंय याचं जर तुम्हाला सपोर्टिव्ह लिहिता येत नसेल तर आपण एक्सपोज होतो. त्यामुळे हा परत बॅलन्स आहे, शेवटी परत बॅलन्सिंग ऍक्ट आहे UPSC पण, की तुम्ही मुद्दे कव्हर करता आहात आणि डिफरन्स ह्या दोन्हीचा बॅलन्स घेत आहात आणि त्याच्यामध्ये आपण मग फसत जातो आपल्या स्ट्रॅपमध्ये की मी ही वेगळी तयारी केलेली आहे, तर तेही नको आहे. आणि दुसरं सर मला असं वाटतं की डिफरन्स म्हणजे ती विद्याशाखा कळणं, हाच डिफरन्स आहे, वेगळं काही नाही. म्हणजे मला असं म्हणायचं की NCERT इग्नू ही टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुक आणि त्या विषयापर्यंत जाण्याचा प्रवास, हा प्रवास करणं म्हणजे डिफरन्स आहे. यापेक्षा वेगळं मला वाटत नाही. अगदी मग म्हणजे ते तुमची सुरुवात तिथून सुरू झाली 11वी 12वी 6वी समजा आहे आणि तुम्ही त्या अब्रामचं सोशॉलॉजी पुस्तक आहे तर GS साठी पाहायला पाहिजे, तर मग ते पकडू शकतो आपण जे आहे ते. साधारणपणे म्हणजे एकूण डिग्रेडेशनला तुमच्या वेळेला पण म्हणायचं एकूण मग 2008 नंतर डिग्रेड होत आहे का,
आत्ताच्या ह्याच्यामध्ये पण असं दिसतं तर टीचर म्हणून ते आणखी खाली चाललेलं आहे का? विद्यार्थी रेडी टू इटच्या ह्याला जास्त नादी लागतात कारण त्यामुळे एक सम्यक मिळत नाही का? जे मिळतात समजा आपण म्हणलं की IITians आहे तर त्याला किंवा तसं कल्चरल कॅपिटल आहे त्याला ते कळतं की याचा मायक्रोचा मॅक्रो आहे. पण ज्या प्रकारे सगळ्या भारतभरात किंवा आता तू पण तुझ्या ह्याच्या निमित्तानं खूप विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करत असतील या 8-10 वर्षात जे अनुभव आलेले आहेत, तर तो जो अगदी आपण म्हटलं की ज्याला काहीच कल्चरल कॅपिटल आहे, अगदी याच्यातला मुलगा किंवा मुलगी आहे, तर त्यांनी याकडं कसं अपकमिंग जनरेशन्सने आत्ता समजा एस व्हायला आहे, एफ व्हायला आहे, 10वी नंतर काही आहेत, काही पालकांना असं वाटतं की आपल्या तर हे एकूण ज्यांना समग्रपणे पुढं न्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी सकारात्मक भर घालायचे, अशा विद्यार्थ्यांनी साधारणतः काय प्रकारचा अप्रोच ठेवायला पाहिजे? सर आपल्या सांगण्यातच एक मुद्दा मला दडलेला असा वाटला की हे टेक्निकल नाही आहे, हे टेक्निक नाही आहे. समाजाला समजून घेणं आणि सामाजिक प्रश्नांची गुंतागुंत समजून घेणं याला सूत्र नाही आहे. तुम्ही ती गुंतागुंत समजून उत्तराच्या शक्यता देऊ शकता, हे माझं कायम मत आहे. आणि त्या उत्तराच्या शक्यता शोधण्याचा प्रवासाची एक पूर्वतयारी म्हणून UPSC आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर अडचण मला सर अशी वाटते की मेनस्ट्रीमचे काही नोशन जे तयार झाले पोस्ट 1990 की हे मेनस्ट्रीम आहे, म्हणजे कल्चर हे असं असं असतं, हिस्ट्री अशी अशी असते. तर याच्यामुळं काही विसंगती आपण मिस करत जातो किंवा गोष्टी आपल्या आजूबाजूलाच घडत असतात पण त्या सिलेबसमध्ये लिहिलेल्या नाहीत असं आपली एक धारणा असते. मग त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे सिलेबसच्या पलीकडे बघू शकत नाही. म्हणजे समजा महाराष्ट्रातला जर कोणी विद्यार्थिनी आहे तर महाराष्ट्रातला दुष्काळ, महाराष्ट्रातला ॲग्रेरियन क्रायसिस हाच तुमच्या कृषीबद्दलच्या इकॉनॉमिक्सच्या पार्टशी जोडलेला नाहीये का? आणि त्याच्याकडं बघण्याची आपली धारणा काय आहे याकडं आपल्याला बघायला पाहिजे. दुसरं की प्रत्येक प्रश्नाला आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पैलू आहेत आणि ते पैलू आपल्याला एका संवेदनशीलतेने टिपत राहावे लागणार आहेत. म्हणजे हा काही असा प्रवास नाहीये की आज मी UPSCची तयारी चालू केली आणि हे सगळे मुद्दे मला कळत गेले. आम्ही करत होतो तेव्हा आपल्याला काही सगळ्याच गोष्टी लक्षात आल्या अशातला भाग नाही. पण नक्की समाजामध्ये काय घडतंय आणि त्याच्या मागची एक विद्याशाखीय चौकट काही मला दिसतेय का आणि समाजमन कसं ऑपरेट होतं त्या दृष्टीने थोडासा विचार केला पाहिजे. कारण समाज हा एक संध नसतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवाह असतात. आता सुद्धा महाराष्ट्राचा विचार केला तर मलाही काम करायची संधी मिळाली तेव्हा आदिवासी भागामध्ये मला बरंच काम करता आलं. तर आदिवासी शेतकरी याच्यातला दुष्काळी भाग जो आहे आणि शहरी भागामध्ये पण लातूर म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणूया की महानगर नसलेलं एक निम शहर आहे जे ॲग्रेरियन सेटअपवर तयार आहे. त्यामुळं ही गुंतागुंत आपल्या लक्षात येते का की शहरी भागाचे प्रश्न, तर शहरी भाग म्हणजे नक्की काय? मुंबई आहे, पुण्यासारखं जिथं विस्ताराला वाव आहे असं शहर की जिथं ॲग्रेरियन इकॉनॉमीवरच ते शहर वाढतंय किंवा काही शैक्षणिक याच्यावर शहर वाढतंय असं काही शहर आहे. त्यामुळं शहराची व्याख्या बदलते. त्यानंतर शहराला मूलभूत सोयीसुविधा आणि कनेक्टिव्हिटी याच्यानुसार शहराची व्याख्या बदलते. आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड हा मल्टीकल्चरल आहे का एकभाषीय आहे किंवा आणखी काय, तर हे सगळे डिटर्मिनंट कशा पद्धतीने ऑपरेट होतात हे बघण्याची दृष्टी आपल्याला आजपासून डेव्हलप करायची, हे लक्षात घेतलं पाहिजे. अगदी म्हणजे आता बोललेलं दिसतं की, आणि ते मला त्यावेळेला पण आठवलं बहुतेक इफ आय एम नॉट रॉंग की त्यावेळेला इंटरव्ह्यूला पण तुला विचारलं होतं की समजा यू आर अपॉइंटेड ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि लातूरचंच आहे तुझ्या होम डिस्ट्रिक्टमध्ये, तर एज्युकेशनमध्ये काय काम करशील? तर तू असं उत्तर दिलं होतं बहुतेक, म्हणजे करेक्ट रॉंग असेल तर मला करेक्ट कर, की मुलींचे प्रश्न वेगळे आहेत आणि मुलांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे ती जी जेंडर सेन्सिटिव्हिटी आहे किंवा आपल्या इथल्या सामाजिक परिस्थितीचं अवगाहन करताना लिंगभाव संवेदनशीलता जी आहे किंवा त्याच्याबरोबरचं जे आहे याच्याकडं कसं बघायला पाहिजे सगळ्या लोकांच्या किंवा येणाऱ्या अभ्यास करणारे जी मुलं आहेत? सिलेबसमध्ये बघायला गेला तर उमा चक्रवर्ती सापडतील तुम्हाला लिंगभावाबद्दल आणि इतिहासाबद्दलचा, एव्हरीडे लाईफ, एव्हरीडे प्रॅक्टिसेसबद्दल. आणि मग हे समाजाशी कसं जोडलेलं आहे? तर आता तुम्ही लातूरबद्दल घेतलं तर सर, लातूर हे दुष्काळी प्रदेशामध्ये येत आहे, अनियमितता आहे. आणि दोनच मुद्दे जर आपण बघायचे ठरवले तर दुष्काळाच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये एक असतं की प्रवासामध्ये सवलत, ST प्रवासाला पास काढून मिळतील किंवा सवलत मिळेल असा एक मुद्दा असतो.
आणि आपल्याला लक्षात येत नाही. आपल्या दृष्टीने तो एक मुद्दा आहे. पण दुष्काळी भागामध्ये बऱ्याचशा मुलींचं शिक्षण, कारण रबीमध्ये काही पेरलं गेलेलं नाहीये, काही उत्पादन नाहीये, बरोबर त्या दुष्काळी पिरियडमध्ये त्या लातूर या मुख्यालयात तालुक्याच्या गावून येणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांचं शिक्षण थांबलेलं असतं. हा बदल आपल्याला थोडं लक्षात येत नाही. किंवा पाणी भरायला गेलेल्या मुली 1.5 आणि 2 किलोमीटरवरून त्या शाळेत कधी जाणार आहेत 7 वाजताच्या शाळेमध्ये, हा मुद्दाही आपल्याला लक्षात येत नाही. आणि तिसरा मुद्दा जर घ्यायचा झाला तर याच काळात इकॉनॉमी कशी दिसते त्या गावातली, तर त्या गावामध्ये छटाक जे आपण म्हणतो ना 125 ग्राम 50 ग्राम वगैरे, तर या दृष्टीने खरेदी होत असते साखरेची, चहापत्तीची. या गोष्टी आपल्या उत्तरामध्ये जर दिसणार नसतील तर मग आपल्या या बाकीच्या सगळ्या म्हणजे तुम्हाला आजूबाजूच्या लोकांचे वेदनाच कळत नाही आणि तुम्ही उमा चक्रवर्तींच्या जेंडर सेन्सिटिव्हिटी बोलतात, त्याला काही अर्थ नाही. ते जोडता आलं पाहिजे आणि ओढून ताडून घ्यायचं भाग नाही. आपल्याला ती सहवेदना असली पाहिजे, अन्यथा त्या इथिक्सचा पेपर नुसता देऊन काही उपयोग नाही असं वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे एकूण सगळ्या याच्याकडे बघितलं तर एक प्रकारची समग्रता, म्हणजे बोलण्यातनं आपण काही निष्कर्ष काढायचे म्हटलं, एक प्रकारची समग्रता जी आहे ती असायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही ज्या इश्यूशी काम करत आहात त्याचं एक मॅक्रो कनेक्शन जे आहे ना ते कसं करता येईल, आणि ज्याला आपण म्हणतो ना की तुमची ओव्हरऑल चौकट पक्की जी आहे, जी मूलभूत पाया जो आहे तो पक्का असेल तर मग पुढच्या गोष्टी तुम्हाला आणखी आपल्या पद्धतीने बघता येऊ शकतात. एकूण समजा आपण असं म्हटलं की ही सगळी प्रक्रिया आहे, म्हणजे अतिशय इंटेन्सली तू पण त्यावेळेला केलेली होतीस. ही प्रक्रिया शेवटाकडे आपण असं म्हटलं तर जे करणारे आहेत त्यांच्या दृष्टीनं 2 शब्द तर UPSC एक्सपेक्ट करते की ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट आणि क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट. मग याच्याशिवाय आणखी काय लागतं की बाबा की तो कॅन्डिडेट अगदी एक्सेल करेल, जसं तू एक्सेल केलेलं आणि तो एक मानदंड आहे, तर तशा प्रकारच्या एक्सलन्सला जायचं आहे किंवा त्या ह्याच्या थ्रू व्हायचं आहे. तर कन्क्लुजनमध्ये तू काय सांगशील हे जे ऐकतायत पाहतायत मार्गीचा सगळा आपला हा जो उपक्रम आहे? सर आता सिलेबसकडे आपण येऊ थोडीशी बाकीच्या गोष्टींची चर्चेच्या जोडीने, की सिलेबसच्या दृष्टीने एक्सलन्सकडे कसं जाऊयात असा जर आपण प्रश्न समोर ठेवला तर आपण जे सांगायचं की सिलेबस आपल्या नोट्समध्ये बसला पाहिजे हा पहिला मुद्दा आवश्यक आहेच. त्याला पर्यायाने तुम्ही कितीही बाहेरच्या नोट्स आणि काही केला, स्वतःचं त्याच्यावरची मेहनत आवश्यक आहे. अगदी आपली त्या 100 शब्दांना एका वाक्यात समराईज करण्याचं कौशल्य हे आपल्याला 5 मार्काच्या प्रश्नामध्ये नाही, मला याच्याबद्दल सगळं माहिती आहे कसं सांगू, ते क्रिस्प आणण्यासाठी आवश्यक आहे. हा एक मुद्दा. दुसरा जे आपण त्याच्या दृष्टीने सांगितलं की ही जी सगळी डिबेट आहे त्या कुठल्याही ऑप्शनल सब्जेक्टची किंवा GS मधली, या डिबेटसाठीच्या तुमच्या नोट्स वेगळ्या तयार असणं गरजेचं आहे. आणि त्या नोट्स तयार होताना आपली क्रिटिकल ॲबिलिटी कशी डेव्हलप होतीये, आपल्याला याच्याबद्दल कशा पद्धतीने मांडणी करता येते, हा लिखाणाचा सराव आहे. म्हणजे जसं आपण संगीतात म्हणतो की रियाज आवश्यक आहे, तर हा मी जो पहिला मुद्दा सांगितला तो आहे रियाजाचा. दुसरं मला असं वाटतं सर की लिखाणामध्ये संविधानिक चौकट अत्यावश्यक आहे. आपले जे पर्सनल बायसेस असतात गोष्टींकडे बघण्याचे, आपण भारत हा इतक्या विविधतेने नटलेला आहे की याच्यामध्ये कास्ट, क्लास, जेंडर हे सगळ्या प्रश्नांबद्दल आपली सजग भूमिका आणि संविधानिक भूमिका तुमच्या उत्तरामध्ये येते ना, हा एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो. आणि सर तिसरा एक्सलन्सच्या दृष्टीने मुद्दा आहे की ब्लफ करायचं नाही. बाकीच्या एक्सलन्सपेक्षा मला असं वाटतं की आपल्याला प्रामाणिकपणे मांडता आलं पाहिजे. त्याचं काही नुकसान होतं, कारण फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला आठवतं सर की GS मध्ये मला खूप कमी मार्क होते, पण मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस की सर मला ते सायन्स टेक्नॉलॉजीतली ती टर्म माहीत नाही तर मी उत्तर लिहिलंच नाही तिथलं. तर अभ्यास वाढावा तुम्ही म्हणला होता तुम्हाला. तर तो मुद्दा आहे की ब्लफ करू नये आपण, कारण जो तपासायला असणारे जे परीक्षक आहेत त्यांना आपल्यापेक्षा काही गोष्टींची माहिती जास्त आहे आणि त्यांच्यासमोर आपण उघडे पडतो ते जेव्हा आपण ते लिहितो कागद जातो. आणि आत्ताच्या जे परीक्षेचा चौथा मुद्दा त्या एक्सलन्सच्या दृष्टीने असा आहे की परीक्षेचं स्वरूप इतकं बदललंय की आपल्याला स्ट्रक्चर उत्तराचं तयार करायला वेळ नाहीये. 5च मिनिटामध्ये आपल्याला ते लिहून काढायचं आणि ते लिहिताना आपण मूळ कसे आहोत हे लक्षात येतच. मग ते येताना आपल्या विचारांना एक आंतरविद्याशाखीय चौकट, अभ्यास आणि संविधानिक मूल्य याची जोड कशी देता येईल याच्याबद्दल प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत. हे 3 मुद्दे मला वाटतात. म्हणजे आता
सरळ सरळ आपण असं म्हणलं की हे क्लिअरच केलेलं आहे. खरं बोलण्याचा एक फायदा असतो ना, आपण म्हणतो की त्यावर काय बोलले लक्षात ठेवायला लागत नाही. तसं ती केलेली मेहनत आहे आणि एकदम असं कॉम्प्रिहेन्सिव्हली असे मुद्दे घेतलेले आहेत. याच्यावर मला वाटतं आता वेगळं काही भाष्य करण्याची गरज नाही आहे. ज्या प्रकारचं काम कौस्तुभनं केलेलं आहे ते एक तुमच्या दृष्टीनं कायम ऑट टू बी अशी गोष्ट असणार आहे आणि त्याच्या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करत राहायला पाहिजे. रिजनल मीडियम किंवा याच्यातलं मीडियम आहे, इंग्रजी मीडियम, कुठलंही मीडियम कुठलंही असेल, पण ते तिथपर्यंत जाता येतं हे दाखवलेलं आहे. मला वाटतं ह्या इंटरॅक्शनचा हेतूच हा होता की येणाऱ्या आत्ताच्या आपलं सगळं जे ऑनलाईनला मार्केट चाललेलं आहे त्याच्यातून काय प्रकारे एक्सलन्स ड्राईव्ह करता येतो, काय प्रकारे एक्सलन्स आणि स्वतःचे प्रामाणिक राहून त्याचं उदाहरण म्हणजे मला वाटतं कौस्तुभ आहे. या मार्गीच्या या सगळ्या प्रक्रियेच्यामध्ये परत म्हणलं तर औपचारिक होईल, फॉर्मल होईल, पण कौस्तुभ तो आला आणि ही इंटरॅक्शन केली त्याबद्दल परत एकदा मनापासून धन्यवाद. खूप खूप आभार सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.